जय महाराष्ट्र, शुभ संध्याकाळ। आम्ही खांडसकर चॅनलवर तुमचं स्वागत। आज आता आम्ही चालत गावामध्ये दोघी जणी ना वाग्या, आणि आज वातावरण थोडं वेगळंच आहे। पाऊस पण पडते थेंब थेंब। तुमच्याकडे पडते का? भरपूर जोर केलाय, अवकाळी पाऊस। कसं वातावरण झालंय बघा संध्याकाळचं। वारा सुटलाय, पाऊस पण आला थोडा थेंब थेंब, पूर्ण धूल। ऐक बघ तिकडे बघ। छत्री घ्यायला कुठे एवढा पाऊस आलाय? गावातच आहे, इकडून शॉर्टकट नाही, शेतांच्यातून 2-3 शेतांच्या आड जायचे। आमची भाग्य चालली बघा गावात, तिकडे शॉर्टकट नाही चालले। आता मोई झाला असता, इथून वाट येतो तिकडे घर दिसेल ना, त्याच्या बाजूला जायचे। हो तिथे आमचं घर, आम्ही दोघीच चाल। आमचे मिस्टर नाही, आमचे मिस्टर काम करतायत ना वाग्या। बाबांची ते चाललोय आम्ही। बाबांची ते म्हणजे बाबा नाही, यांचे मित्र आहेत त्यांची ते चालले। भाग्या बाबा बोलते त्यांना। ती जाते नेहमी, कधी पण गेली का पूर्ण दिवस राहते त्यांची तर ना वाग्या बाबांची तर। हो आम्ही चाललो घरी, आता 6:45 वाजले। ते बाबा खूप लाजतात त्यांना नाही आवडत व्हिडिओ वगैरे। आमची बाग्या पलते। एकटीच पळत चालली। आमच्या लुडोला माशांचा वास लागलाय, कसा वास घेतोय बघा। तिथे मी वरती ठेवलेत तर। मी आता खेळते। काय खेळते? ग्लासांचं केले। कप कुठून आणलं? आमच्या बाबाच्या घरून। बागे आमची त्यांची तर गेलेली, तरी कप घेऊन आली त्यांच्यातून। तिने आधी खेळायला घेतलेली, तिथे बरेच दिवसापूर्वी तिने खेळायला घेतलेली। नंतर ती काय बरेच दिवस त्यांची तर गेलीच नाही, पण तिला आज गेलं आठवला। भरपूर दिवसातून गेलेली, जवळजवळ महिन्यात 1.5 महिन्यातून गेली असेल त्यांची तर आता। तर त्यांना विचारत होती आईला, माझे ग्लास कुठे, ग्लास कुठे? तेव्हा त्यांना आठवलं की हा हे कप। बाबा बोलतो तो बाय, भारी मेमरी आहे हो भाग्याची, लवकर एवढं लक्षात आहे तिच्या। आमच्या भाग्याच्या बरोबर सगळा लक्षात असतो। आणि मग काय, कोण कोण खेळतात तुझ्या बरोबर कप्पांच्या बरोबर? माझे बाबा। बाबा ते बारीक झालत ना, याचं घर करत होती बंगल्यासारखा, आणि ते बाबाने असं बॉल सारखा केलेला, बाबा लगेच घर मोडायचं ना बाय। बाबा पडलं असतं ते खुर्चीवरून, पडलंच हिच्या नादामध्ये खेळता खेळता। बराच वेळ खेळली ना माझी भाग्या तिथे, जवळजवळ 1 तासभर। आता मी तुम्हाला दुसरा खेळ बनवून दाखवते, नांचा। अभ्यास कर चल। 11 जेवते ना आमची भाग्या आता। आई बोलत होती ना भाग्याला, वस्तीला राहा, वस्तीला राहा, जेवून जा ना बाय। येत नव्हती भाग्या, राहायचे बोलते। बोललो परवा रामनवमी आहे ना तेव्हा जा। आईने बोलवले बोलते रामनवमी आहे तेव्हा ये ना बाय, मग जत्रेला नेईल तुला तिकडून। भरपूर खेळली आमची भाग्या तिकडे ना। पाहुण्यांना चहा देते। आता आमची भाग्या पाहुण्यांसाठी चहा ठेवलाय। किती कप? एवढा कप?
चहा ओतून झालाय. आमच्या भाग्याला दुधाचा चहा लागतो. मग तू कोणता चहा ठेवणार आहे आता दुसऱ्यांना? मी ना गोडा चहा. गोरा चहा म्हणजे दुधाचा चहा. आणि आमच्या हंडस गावामध्ये ना रामनवमी असते. परवा आहे रामनवमीची मोठी जत्रा असते. 2 दिवस जाणार का भाग्या जत्रेमध्ये? 17 तारखेला रामनवमी जत्रा, 18 तारखेला कुस्त्या. श्रीरामनवमी असते तेव्हा जत्रा असते आणि मग दुसऱ्या दिवशी कुस्ती. तुम्ही चहा घ्या. कॉफी लागते, कॉफी. चहाच घ्या. कॉफीच असते. ओ ताई, तुम्ही पण घ्या चहा. अहो तुमचा चहा कुठे? कोरा नाही का गोरा नाही, नुसते कपच कोरे आणलेत ते. आता मी पण धन्यवाद हा चहा आणल्याबद्दल. आणि चहाचा ट्रे कोणता घेतलाय? गॅस घेतलाय काय? वारा एवढा सुटला होता आमच्याकडे की आमचा हा घराचं काम करायचे वरच. आणि कौळं आहेत ना त्याच्यामुळे ती थोडी एक बाजू पडायला झालती आणि वाऱ्यामुळे नेमकी तीच पडली. डुडुम 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 डुडुम. कशी वाग्या? हा, आणि गडगडत पण होता भरपूर. पाऊस थेंब आला, फक्त हजेरी लावली त्याने नेहमीप्रमाणे, पण आला नाही. पण जोर भरपूर केलेला आणि भरपूर वारा पण सुटलेला. वादळ वारा डायरेक्ट धुरला. आता मी डबल जाते चला. नको चहाला, तुझी कंटाळतील माणसं. आणि इकडची आमच्या एक बाजूची कौळच पडली. आज 10-12 कौल पडले असेल ना पूर्ण. आता मोकळा उघडा झाले. आता उद्या त्याचं काम करणार. वांगा बटाट्याची भाजी आणि वाटाण्याची आमटी, कुरडई, पापड. वांगा बटाट्याची भाजी हे नाही खात. आज आहे आई एकविरेचा चैत्र महिन्यातला पालखी सोहळा कारल्याला. मस्त सर्वजण जातात, आम्ही काही गेलो नाही. तशी एकविरेला मी बरेच वेळेला गेलेली आहे कारल्याला. 8-9 किंवा 10 फेऱ्या झाल्या असतील माझ्या. भरपूर वेळेला गेलेली आहे, पण अशी ह्या सणाला पालखी सोहळ्याला नाही गेली किंवा दसऱ्याला पण नाही गेली. आत्ता 2 महिन्यापूर्वी गेली. मायराचा नवस होता तर तिथे एकविरेला. आणि गेल्या वर्षी ह्याच महिन्यामध्ये जायची खूप इच्छा होती, पण जास्त गर्दी वगैरे असते ना त्यामुळे नाही गेली. मग त्याच्या गेल्या वर्षी यांना बोललेली जाऊ आपण, मग आम्ही नंतर गेलेलो. पालखी सोहळ्याच्या 2-3 दिवसानंतर गेलेलो. एकदम जाम भारी वाटतं. एवढ्या वेळेला गेले पण मन काही भरत नाही. कधी मस्त वाटतं. आमची भाग्या काल सुट्टी होती तर लेट उठली, लेट आंघोळ धुतली आणि रात्रीची लेट झोपली. रात्री ती आणि मी, म्हणजे भाग्या आणि मी रात्री 1:30 वाजेपर्यंत जागी होतो. का आता आमची भाग्या काही झोपली नाही आणि भाग्याला जागवण्यासाठी मी जागी होती. आता झोपली आज लवकरच, आज 10 वाजताच झोपली. आत्ता जागी असती तर बोलली असती की तिला कोण जागवतं ते. आज दुपारी झोपली नव्हती ना त्यामुळे लवकरच झोपली. आज तर पूर्ण दिवसभर लाईट गेलेली. पूर्ण दिवसभर म्हणजे सकाळी काहीतरी 9-10 वाजता गेलेली. ती आली 3:30-4 वाजेपर्यंत आली. आणि नंतर असा अचानक वारा सुटला त्यामुळे परत गेली, परत आली, परत गेली. 2-3 फेऱ्या तेच झालं. काहीतरी काम होतं म्हणून गेलेली लाईट. पाऊस तर नाही पडला पण गडगडत भरपूर होता. आणि आत्ता 10:30 वाजलेत तरी पण वीज चमकते बाहेर. आजूबाजूला कसं मोकळं आहे ना त्यामुळे ती लगेच दिसते.